12,665 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मगाशच्या प्रश्नाच्या वेळेला पण आपण याची चर्चा केली अध्यक्ष महोदय, की मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या विविध कंपन्या आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यातल्या सामान्य माणसाची करून घेतात. या ठिकाणी एएस ट्रेडर्स आणि अध्यक्ष महोदय, या एएस ट्रेडर्सने 398 गुंतवणूकदारांची फसवणूक जवळजवळ 40,46,00,000 केल्याचं निष्पन्न झालंय. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर क्रमांक 2 मध्ये असं म्हटलंय की हे खरे नाही आणि मग विलंब का नाही झाला याची कारणं दिलेली आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये मंत्री महोदय असं म्हणतात की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह परराज्यामध्ये तसेच विदेशापर्यंत आहे. याचा अर्थ या आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील गुंतवणूकदारांचे पैसे देश विदेशामध्ये पळवलेले दिसत आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये चार्जशीट जरूर पोलिसांनी दाखल केली आहे, पण हे देश विदेशापर्यंत याची पाळंमुळं पैसे पैसे फिरवले गेले आहेत. आणि त्यामुळे याच्यावरचा एक कायदा पीएमएलए आहे विदेशात पैसे रूट करण्याच्या विषयात. त्या पीएमएलए अंतर्गत याची चौकशी केंद्र सरकारच्या ईडीच्या माध्यमातून करण्याचा सरकार निर्णय करते का, तशी घोषणा करेल का, एक. आणि अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य केदार साहेबांनी प्रश्नात म्हटलेलं आहे की तो आरोपी पळून गेला. तर अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये असं म्हटलंय की 35 आरोपी निष्पन्न झाले, 13 आरोपींना अटक झाली आहे. मग यातला मूळ आरोपी हा पळून गेला आहे का नाही, तो ॲब्स्कॉन्डिंग आहे की नाही, या विषयामध्ये 2 प्रश्नांची उत्तर आहे की पीएमएलए कारवाई करणार का आणि मुख्य आरोपी पळून गेला आहे का, त्याच्यावर काय कारवाई करणार. ठीक आहे. मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलारजींनी जो मुद्दा उपस्थित केला हे खरं आहे की याची व्याप्ती खूप मोठी आहे. वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय करून या संदर्भातली जी काही तपास आहे तो तपास आपला चाललेला आहे. आणि आपण जी सूचना केली आहे त्या सूचनेनुसार निश्चितपणे या संदर्भात जर आवश्यकता असेल आणि पैसा जर त्या ठिकाणी विदेशात गेला असेल, अजून अशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आलेली नाही, तपास चाललेला आहे. पण अशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आली तर पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत ईडीची मदत देखील या संदर्भात घेण्यात येईल. यामध्ये एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी 13 आरोपींना आपण अटक केली आहे. काही आरोपी या ठिकाणी निश्चितपणे पळून गेलेले आहेत आणि काही आरोपी विदेशातही पळालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता यातला कोण मुख्य आणि कोण उपमुख्य असं नाही म्हणता येणार, पण हे सगळे आरोपी आहेत आणि यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. अजून वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करून याच्यावर कारवाई चाललेली आहे. आपल्याला चार्जशीट दाखल करण्याकरता एक लिमिट असते, त्या लिमिटमध्ये आपल्याला करावी लागते, म्हणून आपण ती पहिली चार्जशीट ही दाखल केलेली आहे. याचा तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं याच्यामध्ये अजून लोक निष्पन्न होतील, बाबी निष्पन्न होतील, त्याचा समावेश पुढच्या चार्जशीटला निश्चितपणे केला जाईल. जयंत पाटील साहेब बोला. दिलं पण त्यांच्या छापील उत्तरामध्ये खरे नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आता सविस्तर उत्तर दिलं की घटना सगळी झालेली आहे. ऍक्च्युली फॅक्ट काय आहे ते समोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज. ते आता हे खरं नाही आहे की मंत्री मुद्दे उत्तर आता देतात ते खरं आहे, कुठलं खरं आहे ते तर कळलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी मगाशी सांगितलं, मगाशी माननीय गृहमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हे राज्यामध्ये सगळीकडे फसगत आहे अध्यक्ष महाराज. मी मगाशी त्या ॲपचा उल्लेख केला. आमच्या इथं पोलीसवाल्यांनीच त्या ॲपमध्ये पैसे गुंतवले, पोलिसांना माहिती नाही असं आपल्याला म्हणताच येत नाही अध्यक्ष महाराज. मग त्यांनी फसवून पळाला तेव्हा बोंबाबोंब झाली. त्यांनी मगाशी उत्तरात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. पण ह्या सगळ्या व्यवस्थेला कंट्रोल करायचं काम सरकारचं आहे. मी आपल्याला अध्यक्ष महाराज एवढंच विनंती मंत्र्यांना करतोय की फसवलं जात आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सामान्य जनतेला, म्हणजे पोलीस प्रशासनातली लोक फसतात आहे, हे रेकॉर्डवर आहे अध्यक्ष महाराज. यामुळे या सगळ्या गोष्टीला कसं थांबवता येईल यासाठी उपाययोजना आम्ही कायदा करू, काय करू ते आपला कायदा आहे, अंमलबजावणी करतोय आपण. हे असं नाही ना, काहीतरी धाक सरकारचा बसला पाहिजे ना. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, त्यांनी उत्तर दिलं ते खरं की छापील उत्तरात सांगितलं की खरे नाही, हे 2 पैकी सांगा. माननीय अध्यक्ष महोदय, तेही खरं आहे आणि हेही खरं आहे. सगळं खरंच खरं आहे.
याचं कारण हे खरे नाहीचा अर्थ प्रश्न काय विचारलेला आहे की तपासाकरता विलंब लावून दुर्लक्षित करून संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास मदत केली का? तर अशी मदत केलेली नाही. पण अशी मदत नाही केलेली ना. प्रश्न मदत केली का असा आहे, तर अशी कुठली मदत ही त्या ठिकाणी केलेली नाही. तथापि हेही खरं आहे की आरोपी विदेशात पळून गेलेला आहे, त्याच्यामुळे तेही खरं आहे आणि हेही खरं आहे. तर काही चुकीचं नाही. पण तुमची भावना अतिशय योग्य आहे की या घटना वाढता आहेत आणि मगाशी देखील आपण चर्चा केली आणि निश्चितपणे म्हणजे हा केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आहे, देशातल्या सगळ्या राज्यांसमोर हा प्रश्न आहे. पण विविध राज्यांमध्ये आता काय करतायत हे, जसं आता ऍप आहे. आता आपल्याला माहिती आहे ही महादो ऍप ही तर तिकडनं संचालित होत होती, कुठनं दुबईवरनं, आणि दुबईवरनं तो जो संचालित करणारा आहे त्याने काय काय त्या ठिकाणी दावे केले. आता त्यात आपल्याला जाण्याचे कारण नाही आहे. पण हा हा नाही ते ठीक आहे. नाही पडू शकतो, काय अडचण नाही आहे. नाही अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर फटका पडेलच. पण सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे असे विदेशातनं ऍप चालवतात किंवा मोठ्या प्रमाणात याचं ज्युरिस्डिक्शन जे आहे हे आता एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये. हे नव्याने उपस्थित झालेले प्रश्न आहेत. केंद्र सरकार देखील याच्यावर आता त्यांच्या IT ऍक्ट मध्ये काही बदल करते आहे. आपणही आता आपल्याकडे एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म या संदर्भात तयार करतो. नुकतंच त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. जगातल्या जवळजवळ 20 मोठ्या कंपन्या या आपल्या प्लॅटफॉर्म करता त्यांनी बिडिंग करता त्या आलेल्या आहेत. आणि हा प्लॅटफॉर्म सगळ्या प्रकारच्या म्हणजे बँका असतील, फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संस्था असतील किंवा अगदी सोशल मीडियाच्या जे काही आज ऍप्स आहेत, कारण सोशल मीडिया ऍपही आता मार्केट प्लेस सारखं काम त्या ठिकाणी करतायत. या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण क्विक रिस्पॉन्स सिस्टीम ही त्या ऍपच्या माध्यमातून तयार करतो आहोत. याचं एक प्रेझेंटेशन हे आपण ज्यावेळेस माननीय देशाचे गृहमंत्री यांनी देशातल्या सगळ्या राज्यांच्या डीजींची आणि मुख्य गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती, तिथे देखील आपण ते केलं होतं आणि त्यांनीही ते अप्रिशिएट केलेलं आहे. इतर राज्यांनी त्यांनी सांगितलंय की हे मॉडेल तुम्हाला तयार करता येईल. त्यामुळे क्विक रिस्पॉन्सचं मॉडेल हे देखील आता आपण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी तयार करतोय. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि मगाचाही प्रश्न असाच होता. सांगली, कोल्हापूर आणि बऱ्याच ग्रामीण भागात असे पैसे गोळा करायचे आणि पळून जायचं अशी पद्धत आहे आणि तोपर्यंत तक्रार करणारेही आपले पैसे आहेत घोटाळा होईल म्हणून तक्रार करत नाहीत. माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हे सगळीकडे पैसे गोळा करण्याची ही नवी व्यवस्था झालेली आहे. माझी सरकारला प्रश्न आणि विनंती आहे की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची ही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवावी. इंटेलिजन्स प्रत्येक तालुक्यातनं कुठं कोण पैसे गोळा करते काय आहे हे, आणि चालू असतानाच ह्याच्यात अटकाव झाला पाहिजे. सगळे पैसे कोट्यावधी रुपये गोळा करतात आणि मग ते नवरा बायको मुलांसकट निघून जातात आणि कुणालाही सापडत नाही आणि मग सगळे आमचे पैसे कसे मिळणार म्हणून सरकारकडेच परत येत असतात. माझी स्पेसिफिक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुख, पोलीस प्रमुखांना आणि DYSPना आपापल्या भागात विजिलंट राहावं आणि चालू असतानाच असे प्रकार कोणी पैसे गोळा करायला लागले, कोणी स्कीम काढली तर पहिल्यांदा आपला माणूस या दारात गेला पाहिजे आणि त्याला त्याचा खुलासा विचारला पाहिजे. अशी यंत्रणा सरकार या महिन्यापासून सुरू करेल का? मगाशी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगितलं होतं ते पुन्हा थोडं विस्तृत सांगतो की आपल्याला एक अशी यंत्रणा ही आता EOWच्या अंतर्गत तयार करता येईल की ज्या ठिकाणी त्यांनी केवळ इंटेलिजन्सचं काम करावं. म्हणजे जसं आपल्याकडे स्पेशल ब्रँच असते ती स्पेशल ब्रँच इंटेलिजन्स गोळा करत असते, तसं फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे घडतायत का, काही ऍड्स आले आहेत का, कोणी पैसा जमा करताय का, तर आपण जे सांगितलं ते कलेक्टरच्या ऐवजी ते EOW मध्ये अशा प्रकारची एखादी व्यवस्था ही तयार करण्याचा निश्चितपणे विचार करू. पहिल्या टप्प्यामध्ये 4-5 आपले जे कमिशनरेट आहे त्या ठिकाणी तयार करू, जेणेकरून आपल्याला त्यातनं काय अनुभव येतो हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्याचा विस्तार आपण करू. शेवटचा प्रश्न सन्मान्य सदस्य गणपत गायकवाड जी बोला.
अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असं तर हे जे फसवणुकीचे गुन्हे जे होतात हे खूप मोठ्या प्रमाणे, म्हणजे 8 दिवसाच्या आधी माझ्या मतदारसंघामध्ये दीपक गायकवाड नावाच्या माणसाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा खून केला आणि त्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये तो पोलिसांनी पकडला त्या टायमाला त्यांनी सांगितलं मी 80 कोटीला बुडालो म्हणून. आणि पण त्यांनी काय केलेलं आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी ते पैसे आपल्या पार्टनर लोकांच्या अकाउंटला इकडे तिकडे फिरवून ते पैसे फिरवले. आरोपी अटक झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. नंतर कोर्ट त्याला जामीन देतो आणि ते जामीन भेटल्याच्या नंतर तो आपले जे जुने मित्र असतात, जुन्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर केलेले असतात, ते पैसे घेऊन तो एन्जॉय करत असतो. पण सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली जाते आणि मग अशा प्रकारे जे स्वतःला फसवणुकीचं काम करून घेतात, स्वतः त्या लोकांना आमिष देतात 10% 15%. तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि आता जे फसवणूक करतात आणि त्यांचे पार्टनर असतात, जोडीदार असतात, ते बाहेरच असतात आणि ते एखाद्या अधिकाऱ्याला आमिष देऊन किंवा कुठे सेटिंग लावून ते आपल्या माणसाला सोडवण्याचं काम करत असतात. ह्या अशा याच्यामध्ये जे आरोपीच्या सोबत असतात त्यांना अटक झाली पाहिजे. आणि आपल्या आता देवेंद्र भाऊंनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण ईओडब्ल्यूच्या माध्यमातून करू, पण आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 पोलिसांचं असं पथक बनवलं पाहिजे की असं बऱ्याच वेळा असं होतंय काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामाला लावतो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात, लोकांना फसवणुकीची कामं केली जातात. तर ह्यांच्यावरती थोडी चांगली नजर ठेवून प्रश्न आपण त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 अधिकारी जर आपण असे ठेवले की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये अशा काही घडामोडी घडतात किंवा अशा फसवणुकीचे कामं होतात त्याला वेगळीच आगा घातला पाहिजे. आपण असे 2 अधिकारी नेमाल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे, पहिल्यांदा तर अशा प्रकारे जर कोणी अकम्प्लिस असेल तर त्याला आपल्याला सहआरोपी त्या ठिकाणी करता येतं, आपण ते करतो. एखाद्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते प्रोसिड्स ऑफ क्राईम होतात, त्यामुळे ते पैसे जप्त करण्याचे आणि त्यालाही आरोपी करण्याचे अधिकार हे आपल्याला त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे करण्यात येईल. दुसरं जे काही त्यांनी या ठिकाणी सांगितलं, मी आत्ताच जयंतराव देखील बोलले त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचा एक इंटेलिजन्स सेल आपण तयार करण्याचा प्रयत्न हा ईओडब्ल्यू मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स करता हा निश्चितपणे करू. पण एक फार महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांकरता त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरंच आहे, आपल्यासोबत कोणी फोटो काढतं आणि तो फोटो कोणालाही दाखवून त्या ठिकाणी हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत, त्यांच्या जवळचे आहोत. अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला टाळता शक्य नाही. म्हणून मी तर म्हणजे या सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. एकदा जरा, आणि आता तर डीप फेकमुळे कोणाचाही फोटो कोणाही जवळ आणि कोणाही सोबत आणि कसाही काढता येतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात देखील फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 4. तुमचा कोटा झाला, सकाळी विचारलं, बसा. चला, प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष